वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कल्पना करा की तुमचा एखादा मुख्य व्यवसाय आहे. तो व्यवसाय चालवताना वाढत्या खर्चाने अक्षरशः तुमचं कंबरडं मोडलंय. नफा कमवण्याची जी तुमची मूळ प्रक्रिया आहे ती प्रचंड दबावाखाली आहे. म्हणजे परिस्थिती एकदम कठीण आहे. अगदी कठीण. पण तरीही जेव्हा महिन्याशेवटी किंवा तिमाहीच्या शेवटी तुम्ही पाहता तेव्हा तुमचा खिसा पैशांनी पूर्ण भरलेला दिसतोय. खरं तर असं ऐकायला खूप अशक्य वाटतं. हो ना, वरवर पाहता हे अशक्यच वाटतं. पण बँकिंग आणि फायनान्सच्या जगात अशी जादू बऱ्याचदा पाहायला मिळते आणि आपण आज याच गोष्टीवर एक सखोल चर्चा करणार आहोत. नक्कीच. आणि ही जादू आपल्याला ICICI बँकेच्या मार्च 2026च्या तिमाही निकालांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसत आहे. हो, आणि म्हणूनच आजचं आपल्या या सविस्तर विश्लेषणाचं मुख्य ध्येय हेच आहे. आपण एका अशा आर्थिक गुप्ताचा वेध घेणार आहोत जिथे आकडे म्हणजे बँकिंगचे आकडे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध दिशेने जाताना दिसतायत. म्हणजे एकीकडे बँकेचा निव्वळ नफा 9% वाढलेला दिसतोय. अगदी बरोबर. पण दुसरीकडे त्याच वेळी त्यांच्या मूळ कामकाजाचा नफा, ज्याला आपण EBIT किंवा ऑपरेटिंग नफा म्हणतो, तो तब्बल 28% घसरला आहे. बापरे, 28% घसरण आणि तरीही निव्वळ नफ्यात वाढ. हे खरोखरच खूप मोठं कोड आहे. होय, आणि हे कसं शक्य आहे, कोणती आर्थिक यंत्रणा यामागे काम करतेय, हे सगळं आज आपण कोणत्याही जड शब्दांशिवाय अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. यालाच आपण ताळेबंदातील म्हणजे बॅलन्स शीटमधील एक अत्यंत रंजक विसंगती म्हणू शकतो. खरं तर जेव्हा बाजारात अशा प्रकारचे निकाल येतात ना, तेव्हा ते केवळ कोरडे आकडे राहत नाहीत. मग ते नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करत असतात? त्यामागे मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि बँकेच्या स्वतःच्या अंतर्गत धोरणांचा एक खूप मोठा संघर्ष सुरू असतो. म्हणजे बघा, एका बाजूला निव्वळ नफ्याची जी वाढ आहे ती गुंतवणूकदारांना खूप आकर्षित करत असते. साहजिकच आहे. नफा दिसला की गुंतवणूकदार खुश होतात. हो, पण दुसरीकडे जी ऑपरेटिंग स्तरावरील घसरण आहे ती विश्लेषकांना खूप सावध करत असते, त्यांना धोक्याचा इशारा देत असते. आज आपण या दोन्ही बाजूंचा अत्यंत बारकाईने विचार करणार आहोत. बरं, तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एका अशा आकड्यापासून सुरुवात करूया जो नेहमीच सर्वात आधी लक्ष वेधून घेतो, म्हणजे बँकेचा महसूल, ज्याला आपण टॉप लाईन म्हणतो. हो, कोणत्याही कंपनीचा आकार समजण्यासाठी टॉप लाईन बघणं खूप महत्वाचं ठरतं. अगदी. तर मार्च 2026 मध्ये ICICI बँकेचा एकूण महसूल होता 49,594 कोटी रुपये. आता हा आकडा ऐकायला खूप मोठा वाटतो. पण जर आपण याची तुलना केली तर तोच तर मुद्दा आहे. जर आपण गेल्या वर्षीच्या म्हणजे मार्च 2025च्या आकड्यांशी याची तुलना केली, जो 48,387 कोटी रुपये होता, तर आपल्याला दिसतं की महसुलात फक्त 2% वाढ झाली आहे. खरं सांगायचं तर फक्त 2% ही बँकिंग क्षेत्रासारख्या वेगाने वाढणाऱ्या व्यवसायात अतिशय किरकोळ वाढ मानली जाते. हो ना, म्हणजे इन्फ्लेशन किंवा महागाईचा दर बघितला तरी 2% म्हणजे काहीच नाहीये. अगदी बरोबर. हा 2%चा आकडा खूप काही सांगून जातो. जर आपण डिसेंबर 2025च्या आधीचा तिमाहीकडे पाहिलं, म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं तर हो, तिथे महसूल होता 48,364 कोटी. याचा अर्थ असा की तिमाहीच्या तुलनेत आणि वार्षिक तुलनेत दोन्हीकडे बँकेचा महसूल एका विशिष्ट पातळीवर येऊन अक्षरशः स्थिर झाला आहे. अच्छा, म्हणजे त्यात ती आक्रमक झेप किंवा ग्रोथ दिसत नाहीये जी आपण साधारणपणे अशा मोठ्या बँकांकडून नेहमी अपेक्षित करतो. नाहीये दिसत. ही संथ वाढ दर्शवते की नवीन कर्जांचं वाटप आणि त्यातून बँकेला मिळणारं जे व्याज आहे ते कुठेतरी एका मर्यादेत अडकलं आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय फार वेगाने वाढत नाहीये. पण मग इथेच तर तो मोठा विरोधाभास उभा राहतो ना. म्हणजे महसूल जर एवढ्या संथगतीने वाढतोय फक्त 2%, तर मग बँकेचा निव्वळ नफा असा उडत कसा काय जाऊ शकतो? कारण निव्वळ नफ्याचे आकडे खूप वेगळीच गोष्ट सांगतायत. अगदी. बँकेचा निव्वळ नफा थेट 15,681 कोटी रुपयांवर पोचलाय. ही गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 9% भक्कम वाढ आहे. आणि केवळ निव्वळ नफाच नाही तर त्यांचा EPS म्हणजे प्रतिशेअर कमाई सुद्धा वाढली आहे. हो, EPS 20.61 रुपयांपर्यंत पोचला आहे आणि ती सुद्धा 9%चीच वाढ आहे. मला इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं. नक्कीच, सांगा ना. म्हणजे हे एखाद्या बेकरीसारखं आहे, जिथे बेकरीमध्ये रोज केकची विक्री तेवढीच होतीये,
केक जास्त विकले जात नाहीयेत, पण तरीही महिन्याशेवटी बेकरीचा मालक घरी जास्त पैसे घेऊन जातोय. हे कसं काय? जेव्हा टॉपलाईन वाढत नाही तेव्हा बॉटम लाईनमध्ये एवढी मोठी झेप कशी येऊ शकते? हा खूपच महत्वाचा आणि इंटरेस्टिंग मुद्दा आहे. तुमचं बेकरीचं उदाहरण अगदी अचूक आहे. जेव्हा महसूल स्थिर असतो पण निव्वळ नफा वाढतो तेव्हा त्याचं मुख्य कारण बँकेच्या कर्जांच्या रचनेत दडलेलं असतं. कर्जांच्या रचनेत म्हणजे रिटेल लोन्स वगैरे? हो, विशेषतः किरकोळ कर्जे. महसुलात मोठी वाढ नसली तरी बँकेने आपला जो फोकस आहे तो उच्च परतावा देणाऱ्या कर्जांवर म्हणजेच हाय यील्ड लोन्सवर जास्त केंद्रित केलेला दिसतोय. अच्छा, म्हणजे कर्ज कमी वाटली तरी चालतील, पण ज्यातून जास्त व्याज मिळेल अशी कर्ज वाटायची. अगदी बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेचा निव्वळ नफा हा काही केवळ कर्जावरील व्याजातूनच येत नाही. मग आणखी कोणते घटक असतात त्यात? त्यात बँकेने केलेल्या गुंतवणुकीवरील परतावा असतो, फीज असते, कमिशन असतं आणि कधीकधी काही जुन्या तरतुदींमधून, ज्याला आपण प्रोव्हिजनिंग म्हणतो, तिथून परत आलेली रक्कमसुद्धा जोडली जाते. अच्छा, म्हणजे इतर मार्गांनी आलेला पैसा नफ्यात भर घालतोय. हो, आणि म्हणूनच EPS मधील ती 9% वाढ भागधारकांसाठी किंवा शेअर होल्डर्ससाठी खूप आश्वासक आहे. कारण अंतिमतः गुंतवणूकदारांच्या पैशाचं मूल्य याच आकड्यावर ठरत असतं. म्हणजे भागधारकांच्या दृष्टीने विचार केला तरी निकाल प्रथमदर्शनी अत्यंत सकारात्मक वाटू शकतात. हो, वरवर पाहता ते छानच वाटतात. पण एक सेकंड, इथेच मला तो सर्वात मोठा प्रश्न पडतो. आपण सुरुवातीला म्हटलं होतं की बँकेच्या मूळ प्रक्रियेत काहीतरी गडबड आहे. जर सगळं काही एवढं चांगलं चाललंय, निव्वळ नफा वाढतोय, तर मग ऑपरेटिंग नफ्याचे म्हणजे EBITचे आकडे इतके भयंकर का आहेत? आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. हो ना. आपण आता या निकालांच्या त्या भागाकडे वळूया जो खऱ्या अर्थाने एक धोक्याचा इशारा देत आहे. बँकेचा EBIT थेट 7,771 कोटी रुपयांवर घसरलाय. बापरे, ही खूप मोठी घसरण आहे. हो, आणि घसरण काही छोटी मोठी नाहीये. एका वर्षात म्हणजे वार्षिक तुलनेत तब्बल 28% पडझड आहे ही. कारण गेल्या वर्षी मार्च 2025 मध्ये हाच आकडा 10,799 कोटी रुपये होता. आणि तुम्हाला सांगू का, केवळ वार्षिक तुलनेतच नाही तर क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणजे तिमाहीच्या तुलनेत हा आकडा अधिक चिंताजनक वाटतोय. अच्छा, डिसेंबरचे आकडे काय सांगतायत? डिसेंबर 2025 मध्ये बँकेचा ऑपरेटिंग नफा 11,210 कोटी रुपये होता. बापरे, म्हणजे 11,000 कोटींवरून थेट 7,000 कोटींवर. हो, तिथून तो अवघ्या 3 महिन्यात 7,771 कोटींवर येणं हे मार्जिनवरील अत्यंत प्रचंड आणि थेट दबाव दर्शवतंय. बँकेच्या दैनंदिन कामकाजाचं हे खरं चित्र आहे. एक मिनिट थांबा. जर बँकेच्या मूळ व्यवसाय चालवण्याचा नफा म्हणजेच ऑपरेटिंग नफा 28% खाली येत असेल, तर त्यांचा तो जो निव्वळ नफा आहे तो 9% कसा काय वाढू शकतो? हा विरोधाभास पसायला थोडा जड जातो. हो, म्हणजे हे गणिताच्या मूळ सिद्धांतांच्या विरोधात गेल्यासारखं वाटतंय मला. इथे मला पुन्हा एक रूपक वापरावंसं वाटतंय. हो, नक्कीच. हे एखाद्या मोठ्या सुपरमार्केटसारखं आहे. समजा त्या सुपरमार्केटमध्ये माल खरेदी करण्याचा जो खर्च आहे तो वेगाने वाढतोय, पण बाजारात स्पर्धा असल्यामुळे ते ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढवू शकत नाहीत. अगदी बरोबर. म्हणजे त्यांचं मार्जिन तिथेच दाबलं जातंय. हो, मूळ व्यवसायातील मार्जिन पूर्णपणे संपत चाललंय. तरीही महिन्याच्या शेवटी सुपरमार्केटचा मालक जास्त नफा घरी घेऊन जातोय. हे कसं? यामागे नेमकी कोणती आर्थिक यंत्रणा काम करत आहे? हा पैसा येतोय कुठून? तुम्ही दिलेलं हे सुपरमार्केटचं उदाहरण इथे अगदी चपखल बसतं. यामागची यंत्रणा समजून घेण्यासाठी आपल्याला बँकिंगच्या मूळ रचनेकडे, त्यांच्या कोर बिझनेस मॉडेलकडे पाहावं लागेल. म्हणजे कर्ज घेणं आणि ठेवी स्वीकारणं. अगदी. जेव्हा आपण मार्जिनवरील दबाव म्हणतो ना, तेव्हा त्याचा थेट संबंध कॉस्ट ऑफ फंड्स आणि यील्ड ऑन ॲसेट्स यांच्याशी असतो. हे थोडे जड शब्द आहेत. आपण ही सोप्या भाषेत कसं सांगू शकतो? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर, सध्याच्या आर्थिक वातावरणात बाजारातून ठेवी किंवा डिपॉझिट्स मिळवण्यासाठी बँकांना ग्राहकांना खूप जास्त व्याजदर द्यावे लागत आहेत. अच्छा, म्हणजे लोकांना आकर्षित करण्यासाठी FDचे दर वाढवावे लागतायत. हो. आणि होतं काय, जुन्या ज्या कमी व्याजदराच्या ठेवी होत्या त्यांची मुदत आता संपत आहे. आणि जेव्हा तेच ग्राहक नवीन ठेवी ठेवतात तेव्हा बँकांना त्यांना आजच्या घडीला जास्त परतावा द्यावा लागतो. ज्याला फायनान्सच्या भाषेत आपण ठेवींचं रिप्राइसिंग म्हणतो, बरोबर? अगदी बरोबर. रिप्राइसिंग ऑफ डिपॉझिट्स. आणि यामुळेच बँकेचा पैसा उभा करण्याचा खर्च प्रचंड वेगाने वाढला आहे.
याचाच अर्थ असा की बँकेला कच्चा माल म्हणजे पैसा उभा करणं आता खूप महाग पडत आहे. पण मग जर त्यांचा खर्च वाढतोय तर ते ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जांवरील व्याजदर वाढवून हा खर्च भरून का काढत नाहीत? तिथेच तर खरी गोम आहे आणि तिथेच खरी अडचण सुद्धा आहे. म्हणजे बँक कर्जाचे दर वाढवू शकत नाही? स्पर्धात्मक बाजारपेठेत बँका लगेचच कर्जाचे दर असे झटक्यात वाढवू शकत नाहीत. जर त्यांनी तसं केलं तर ग्राहक दुसऱ्या बँकेत जातील आणि ही बँक बाजारातील आपला वाटा म्हणजे मार्केट शेअर गमावून बसेल. म्हणजे सुपरमार्केटने वस्तूंचे भाव वाढवले तर लोक शेजारच्या दुकानात जातील, तसंच काहीसं. अगदी तसंच. आणि याशिवाय जरी बरीच कर्ज फ्लोटिंग रेटवर असली तरी एका विशिष्ट मर्यादेपलीकडे तुम्ही कर्जदारांवर ईएमआयचा बोजा टाकू शकत नाही. बरोबर. नाहीतर लोक कर्ज बुडवायला लागतील. हो ना? त्यामुळे होतं काय की ठेवींचा खर्च वेगाने वाढतोय, पण कर्जातून येणारं उत्पन्न, ज्याला आपण यील्ड म्हणतो, ते त्या वेगाने वाढत नाहीये. परिणामी बँकेचं जे नेट इंटरेस्ट मार्जिन आहे ते पूर्णपणे संकुचित होतंय. अच्छा. आणि याचा थेट फटका ऑपरेटिंग नफ्याला बसतो. हो. आणि यासोबतच जर बँकेचा दैनंदिन प्रशासकीय खर्च किंवा तंत्रज्ञानावरील आयटीचा खर्च वाढला असेल तर तोही थेट ऑपरेटिंग नफ्याला खाली खेचतो. म्हणूनच आपल्याला ईबीआयटीमध्येही एवढी भयंकर 28% घसरण दिसते. आता हे लॉजिक मला पूर्णपणे समजण्यासारखं वाटतंय. बँकेच्या मूळ प्रक्रियेचा खर्च वाढलाय, त्याचं मार्जिन दाबलं गेलंय, त्यामुळे साहजिकच ईबीआयटी घसरला. हो, हे तर स्पष्ट आहे. पण तरीही माझा तोच सुरुवातीचा प्रश्न अजूनही कायम आहे. जर ऑपरेटिंग नफा एवढा खाली गेलाय तर मग तो निव्वळ नफा 15,681 कोटींपर्यंत कसा पोचला? हा एक्स्ट्रा पैसा नक्की आला कुठून? या प्रश्नाचं उत्तर खरं तर नॉन ऑपरेटिंग घटकांमध्ये दडवलेलं आहे. नॉन ऑपरेटिंग घटक म्हणजे जे बँकेच्या मुख्य व्यवसायाचा भाग नाहीत. अगदी बरोबर. जेव्हा बँकेचा मुख्य ऑपरेटिंग नफा खाली जातो आणि तरीही निव्वळ नफा वाढतो तेव्हा त्यामागे काही विशिष्ट आर्थिक यंत्रणा असतात. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे बँकेने केलेली कराची तरतूद, ज्याला टॅक्स प्रोव्हिजनिंग म्हणतात. टॅक्स प्रोव्हिजनिंग म्हणजे कर भरणं. हो, पण कधीकधी काय होतं, जर बँकेला या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी कर भरावा लागला असेल किंवा जुन्या कर तरतुदींमधून काही रक्कम परत आली असेल. अच्छा, ज्याला टॅक्स राईटबॅक्स म्हणतात. एक्झॅक्टली. जर असे राईटबॅक्स आले असतील तर ती रक्कम थेट बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये जोडली जाते. ती ऑपरेटिंग नफ्यात दिसत नाही. बापरे, म्हणजे हा तर अचानक मिळालेला बोनसच झाला. हो ना. आणि दुसरं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे ट्रेझरी ऑपरेशन्स. ट्रेझरी ऑपरेशन्स म्हणजे बँकेची स्वतःची गुंतवणूक ना? हो, बँकेने जर आपल्याकडील काही जुने बॉन्ड्स किंवा इतर बाजारातील गुंतवणूक विकून जो काही एकरकमी नफा कमावला असेल, तो नफा मूळ व्यवसायाचा भाग नसल्यामुळे ऑपरेटिंग नफ्यात मोजला जात नाही. पण तो निव्वळ नफ्यात मात्र नक्कीच दिसून येतो, बरोबर? होय, तो बॉटम लाईनमध्ये थेट दिसतो. आणि ह्याच अशा घटकांनी ऑपरेटिंग नफ्यातील घसरणीचा तो जो मोठा खड्डा होता ना, तो भरून काढला आहे. आणि म्हणूनच आपल्याला निव्वळ नफा एवढा वाढलेला दिसतोय. बापरे, आता हे चित्र पूर्णपणे स्पष्ट होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बँकेच्या मुख्य इंजिनमध्ये थोडी खराबी आहे. त्याचा वेग मंदावला आहे. बरोबर. पण बँकेने मागच्या डब्यातून किंवा इतर कुठल्या तरी मार्गाने एक्स्ट्रा इंधन आणून गाडी कशीबशी गंतव्यस्थानावर पोचवलीये आणि दिसायला ती वेगात आल्यासारखी दिसतीये. हा, हे उदाहरण खूपच छान आहे. गाडी वेगातच दिसतीये बाहेरून. पण मला बँकेचं व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट या सर्व परिस्थितीकडे कसं पाहत असेल? कारण ते नक्कीच हे आतले आकडे पाहत असतील आणि त्यांनाही या मार्जिनच्या दबावाची पूर्ण कल्पना असेलच. ते शांत कसे बसू शकतात? ते शांत नक्कीच नाहीयेत. आणि इथेच व्यवस्थापनाची रणनीती म्हणजे मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी अत्यंत महत्वाची ठरते. मग त्यांची रणनीती नक्की काय आहे सध्या? सध्याच्या या सर्व आकडेवारीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आयसीआयसीआय बँकेचं व्यवस्थापन आता मार्जिनपेक्षा वाढीवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. एक सेकंड, मार्जिनपेक्षा वाढीवर म्हणजे ग्रोथ ओव्हर मार्जिन. ते जाणून बुजून आपल्या नफ्याशी तडजोड करत आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला? एक प्रकारे होय, असं म्हणता येईल. पण असं का करतील ते? कारण बघा, जेव्हा बाजारात खूप तीव्र स्पर्धा असते तेव्हा बँकांकडे मुळात दोनच पर्याय असतात. कोणते दोन पर्याय? सहन करा, पण बाजारातील आपला वाटा म्हणजे मार्केट शेअर वेगाने वाढवा. अच्छा, म्हणजे नफा कमी मिळाला तरी चालेल, पण ग्राहक आपल्याचकडे आला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि व्यवस्थापनाने हा दुसरा पर्याय निवडलेला स्पष्ट दिसतोय. ते सध्या कमी मार्जिनवर काम करण्यास पूर्णपणे तयार आहेत, कारण त्यांना त्यांचा ग्राहक वर्ग आणि कर्जाचं वितरण वाढवायचं आहे.
पण याचा त्यांना फायदा काय होईल पुढे जाऊन? फायदा असा की त्यांना माहीत आहे की एकदा का हे नवीन ग्राहक बँकेशी जोडले गेले की भविष्यात जेव्हा व्याजदरांचे हे चक्र फिरेल. म्हणजे जेव्हा कधी रेपो रेट्स खाली येतील आणि कॉस्ट ऑफ फंड्स कमी होतील. हो बरोबर, जेव्हा कॉस्ट ऑफ फंड्स कमी होतील तेव्हा हे जोडलेले ग्राहक त्यांना प्रचंड नफा मिळवून देतील. ही खरं तर एक अत्यंत आक्रमक आणि लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन रणनीती आहे. ही रणनीती ऐकायला तर खूप चांगली वाटतेय. एक बिझनेस प्लॅन म्हणून ती सॉलिड वाटतेय. पण माझा प्रश्न असा आहे की शेअर बाजारातील जे गुंतवणूकदार आहेत ते इतका संयम बाळगतात का? हा खूपच कळीचा मुद्दा आहे. कारण गुंतवणूकदारांना तर दर 3 महिन्यांनी उत्तम निकालांची म्हणजे पुढच्या क्वार्टरच्या निकालांची अपेक्षा असते. जर व्यवस्थापन सध्या भविष्यातील वाढीसाठी आजच्या मार्जिनचा बळी देत असेल तर अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म बाजारात याचे काय पडसाद उमटू शकतात? स्टॉक कसा रिॲक्ट करेल? बघा, बाजाराची प्रतिक्रिया ही बऱ्याचदा भावना आणि तातडीच्या आकड्यांवर अवलंबून असते. लोक लगेच रिॲक्ट करतात. त्यामुळे अल्पकालीन विचार केला तर बाजाराची या निकालांवर अत्यंत संमिश्र आणि थोडी अस्थिर प्रतिक्रिया असू शकते. म्हणजे व्होलॅटिलिटी दिसेल स्टॉकमध्ये. हो नक्कीच. कारण काही गुंतवणूकदार असे असतील जे केवळ तो 9% वाढलेला निव्वळ नफा आणि EPS पाहतील आणि खरेदीला पसंती देतील. त्यांना वाटेल सगळं छान आहे. पण जे हुशार विश्लेषक आहेत, जे ताळेबंदाच्या खोलात जातात, जे विश्लेषक बॅलन्स शीट नीट वाचतात, ते EBIT मधील ती 28% भयंकर घसरण पाहून नक्कीच सावध होतील. साहजिकच आहे. त्यांना ही भीती असेल की जर नॉन ऑपरेटिंग उत्पन्न पुढच्या तिमाहीत नाही आलं म्हणजे टॅक्स राईटबॅक्स दरवेळी थोडेच येणार आहेत. बरोबर. दर तिमाहीत तुम्ही ट्रेजरी नफा नाही दाखवू शकत. हो ना. मग जर ते नाही आलं तर हा निव्वळ नफा असाच टिकून राहील का? हा मोठा प्रश्न त्यांच्या मनात असेल. त्यामुळे स्टॉकमध्ये लगेचच खूप मोठी तेजी येण्याची शक्यता थोडी कमी वाटतेय. तिथे तुम्हाला एक प्रकारचा सततचा चढउतार पाहायला मिळू शकतो. अच्छा. मग अशा परिस्थितीत ज्यांचा दृष्टिकोन दीर्घकालीन आहे, म्हणजे लाँग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांनी या बँकेत स्वतःची मोठी पुंजी गुंतवली आहे, त्यांनी या अस्थिरतेकडे कसं पाहायला हवं? घाबरायला हवं का त्यांनी? खरं सांगायचं तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी इथे आत्ता लगेच घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाहीये. असं का? कारण बँकेचा पाया, ज्याला आपण फंडामेंटल्स म्हणतो, तो आजही अत्यंत भक्कम आहे. बँकेचा महसुलाचा जो आधार आहे तो खूप मोठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची कर्जांची गुणवत्ता म्हणजेच ॲसेट क्वालिटी अजूनही नियंत्रणात आहे. NPA वगैरेचे प्रॉब्लेम्स फार दिसत नाहीयेत. ॲसेट क्वालिटी चांगली आहे म्हणजे कर्ज बुडण्याची शक्यता कमी आहे. अगदी बरोबर. आणि सध्याचा जो मार्जिनवरील दबाव आहे तो काही केवळ या एका बँकेपुरता मर्यादित नाहीये. तो संपूर्ण बँकिंग क्षेत्राचाच प्रश्न बनलाय. अच्छा, म्हणजे ही एक इंडस्ट्री वाईड समस्या आहे सध्या. हो. जर ICICI बँकेने आपला विस्तार असाच सुरू ठेवला आणि आगामी तिमाहींमध्ये जर ठेवींचा खर्च कुठेतरी जाऊन स्थिर झाला तर हे घसरलेलं मार्जिन पुन्हा सुधारू शकतं. आणि एकदा का ते सुधारलं की मग बँकेचा ऑपरेटिंग नफा आणि निव्वळ नफा दोन्ही एकाच वेगाने वाढतील. आणि म्हणूनच सध्याच्या या सर्व परस्पर विरोधी आकड्यांमुळे तज्ज्ञांनी या तिमाही निकालांना सरासरी म्हणजे ॲव्हरेज असं मानांकन दिलं आहे. म्हणजे ना खूप चांगलं न खूप वाईट. हो. हे मानांकन हेच दर्शवतं की बँकेची कामगिरी वाईट अजिबात नाहीये, पण ती पूर्णपणे निर्धोकही नाहीये. थोडी काळजी घेण्याची गरज आहे. हे अतिशय अचूक विश्लेषण आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे सरासरी मानांकन हे त्या एकाच नाण्याचे 2 बाजू खूप छान दर्शवतं. एका बाजूला तो भक्कम दिसणारा निव्वळ नफा आणि दुसरीकडे तो कमकुवत झालेला ऑपरेटिंग मार्जिन. हो, अगदी तसंच आहे हे. आजच्या हे आपल्या संपूर्ण चर्चेतून आपण काही अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे उलगडले आहेत. आपण पाहिलं की कशा प्रकारे 49,594 कोटींचा जवळपास स्थिर महसूल असूनही बँकेने आपला निव्वळ नफा 15,681 कोटींवर नेला. आणि ते नॉन ऑपरेटिंग उत्पन्नामुळे कसं शक्य झालं हेही आपण पाहिलं. हो. आणि आपण हेही समजून घेतलं की EBIT मधील जी 28% घसरण आहे ती कॉस्ट ऑफ फंड्स वाढल्याचा किती थेट परिणाम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापन सध्या नफ्याच्या मार्जिनपेक्षा व्यवसायाच्या आकाराला म्हणजे मार्केट शेअरला प्राधान्य देत आहे. आणि बघायला गेलं तर हेच तर आर्थिक विश्लेषणाचं खरं सौंदर्य आहे. म्हणजे फक्त वरवरचे आकडे पाहून तुम्ही कधीच खरा निष्कर्ष काढू शकत नाही. जेव्हा आपण ताळेबंदाच्या आत खोलवर जातो आणि एका आकड्याचा दुसऱ्या आकड्याशी असलेला खरा संबंध तपासतो
तेव्हाच आपल्याला व्यवसायाची खरी ताकद किंवा त्यांचा कच्चा दुवा समजतो. अगदी 100% खरे हे. या निकालांमधून गुंतवणूकदारांसाठी मुख्य धडा हाच आहे की नफा नक्कीच महत्वाचा आहे, पण त्या नफ्याची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी ऑफ अर्निंग्स काय आहे आणि तो पैसा नक्की कुठून येतोय हे पाहणं आजच्या काळात अधिक गरजेचं आहे. अगदी बरोबर. नफ्याची गुणवत्ता हाच खरा कोणत्याही व्यवसायाच्या शाश्वततेचा पाया असतो. आणि आजची आपली ही सखोल चर्चा संपवताना मी हे ऐकणाऱ्या सर्वांसाठी एक नवा विचार, एक प्रश्न नक्कीच सोडून देऊ इच्छितो. कोणता प्रश्न? आपण आज पाहिलं की बँकिंग क्षेत्र हे नेहमीच जोखीम आणि परतावा यांच्यात संतुलन राखण्याचं काम करत असतं. पण जर बँका ऑपरेटिंग मार्जिनकडे असं दुर्लक्ष करून फक्त व्यवसायाचा विस्तार आणि मार्केट शेअर मिळवण्यामागे धावू लागल्या, तर भविष्यातील बँकिंग मॉडेल नेमकं कसं असेल? हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. बदलत्या जागतिक आर्थिक वातावरणात जिथे व्याजदर कधी अनपेक्षित वळण घेऊ शकतात, तिथे ही ग्रोथ ओव्हर मार्जिनची रणनीती बँकांसाठी भविष्यात एक वरदान ठरेल की एखादं मोठं संकट घेऊन येईल? या बदलत्या समीकरणांवर बारकाईने लक्ष ठेवणं ही आता खऱ्या अर्थाने काळाची गरज बनली आहे. नक्कीच गुंतवणूकदारांनी यावर लक्ष ठेवलंच पाहिजे. तर मंडळी, आजच्या या सत्रात आपण ताळेबंदातील आकडेवारी आणि त्यामागील रणनीतीची अनेक गुपितं अतिशय सोप्या भाषेत उलगडली आहेत. आर्थिक जगातील अशाच एखाद्या नवीन आणि आव्हानात्मक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत तुमच्या सभोवतालच्या आकड्यांमागील खरी कहाणी शोधत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.